थँक्यू सो मच. या पलीकडे आवाज आपण हर्षल जमुंडे सरांचा ऐकलाय. थँक्यू सो मच सर. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री नामदार अदितीताई सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून भव्य नाईट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. युवा राष्ट्रवादी चषक 2026चे भव्य पर्व. सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जिथे एका बाजूला संघ खेळत असताना पाहायला मिळतोय विराट 11 फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे आणि थळ या दोन संघांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना यशस्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन थेरोंडा अलिबाग या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील साथीला आदिल कुरेशी येत असताना पाहायला मिळालाय. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक सार्थक सर पाटील. पहिलाच बॉल टप्पा पडला. प्रचंड वेगानं बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाहणं फार महत्वाचं असणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जिथे राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना वेगाचा हा बॉल सरळ लेग स्टिकच्या डोक्यावरून जात असताना पाहायला मिळाला. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुढचाच बॉल, यावेळेचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु विकेट किपर खरा प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालंय. 22चा इशारा. एक सिंगल या बॉलवरती येत असताना पाहायला मिळेल. पहिली धाव फलकावरती विराट 11 एकविरा थळ आणि फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या संघाच्या धावफलकावरती येत असताना पाहायला मिळते. दोन बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती एक धाव येत असताना पाहायला मिळाली. त्याही पलीकडे ही स्पर्धा रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून दुबईवरून देखील पाहिली गेली. रोहा तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू ताबिश बंदरकर याच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत असताना पाहायला मिळाल्या. थँक्यू सो मच ताबिश. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेसचा बॉल अडबाबाटने खेळण्याचा प्रयत्न केला, जिथे बॉल उंच हवेमध्ये. या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये काय घडलं पाहणं फार महत्वाचं असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आदिलनं. अशा वेळेला फटका मिस टाइम राहिला होता. फिल्डर बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मैदानाच्या 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेत असताना प्रसाद पाटीलला मैदानाच्या बाहेर परतावा लागलाय. धावबादच्या स्वरूपामध्ये पहिला विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं, जिथे पहिला धक्का बसलाय टीम विराट 11 या संघाला. त्याच वेळेला या स्पर्धेसाठी सन्माननीय आदरणीय संतोषजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल रोख रक्कम 10,000 रुपयाची आर्थिक मदत होती. थँक्यू सो मच साहेब. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार. तीन धावा धावफलकावरती आहेत. एक गडी मैदानाच्या बाहेर परतत असताना पाहायला मिळाला. प्रसाद बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. हसनेन कुरेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक थळ गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती असताना पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल स्लॉटमध्ये होता, समोर उडवलाय. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदिल कुरेशी याच्या बॅटमन हा षटकार. मी आपणास विनंती करतो की आपण मंचकावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या बॉलवरती आदिल कुरेशी याच्या बॅटमधनं अस्मानी सुलतानी टोला येत असताना पाहायला मिळाला.
अव्वल दर्जाची फटकेबाजी किंबहुना षटकार चौकाराची मोहर लगावण्यामध्ये माहीर असणारा बॅटर सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला दिल कुरेशी आहे. यावेळेस बॉल लो फुलटोस दिशा दिली आहे, खाली क्षेत्र गॅप शोधली आहे, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकारात असताना पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आतापर्यंत 13 या अंकावरती पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल सार्थक तयार. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत, वेगानं बॉलचा पाठलाग करतात, बॉल पर्यंत पोहोचले. चांगलं रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं खऱ्या अर्थाने फिल्डरच्या माध्यमातून. यावेळेसच्या बॉलवरती धावा अर्जित केल्या गेल्या. आतापर्यंत 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीनं षटक क्रमांक पहिला संपुष्टात झालाय. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येईल. तत्पूर्वी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. यावेळेसचा बॉल अव्वल दर्जाचा फटका पाहायला मिळाला होता. स्विंग बराचसा राहिला होता, बॅटचा स्पीड देखील चांगला राहिला. चांगला फटका. त्याहून अधिक महत्वाची बाब राहिली आहे की फिल्डिंग करत असताना अव्वल दर्जाची फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आहे. सौरभ त्या ठिकाणी फिल्डरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 15 या अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल असताना गोलंदाज पाहायला मिळतील. टीम तिरोंडा अलिबाग या संघाच्या माध्यमातून आयुष बोकाडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेला पाहायला मिळाला. इस्टॅनचा मागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मृणाल वर्सोलकर आहे. त्याच्या पाठीमागे शॉट फाईनली गेला. पंकज जाधव बुंबू माठ्या देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल षटकातील. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, जिथे डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळाले. वेगानं बॉलचा पाठलाग करतात. या बॉलवरती धावा अर्जित केल्या गेल्या. 2-2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या. आतापर्यंत 17 या अंकावरती धावा संख्या पाहायला मिळते. डावखुरी हाताचे बॅटर हसनैन कुरेशी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला पाहायला मिळालाय. डावखुरी हाताने बॅटिंग करत असताना याही खेळाडूची चर्चा अलिबाग मध्ये झाली आहे. तो सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आहे, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डर बॉलच्या खाली येत असताना पाहायला मिळाला. एक सोपा सरळ झेल हातातून निसटलेला पाहायला मिळालाय. या बॉलवरती पुरुष एकदा एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळते. याच तिसऱ्या पंचांची मागणी वेस्ट साईड साठी रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. रोहा स्पोर्ट्स वाहिनीची मदत घेतली जाते. बघा, रोहा स्पोर्ट्स ही वाहिनी चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळते. गावागावातल्या होतकरू क्रिकेटपटूंना प्रकाश होतात आणण्याचं काम रोहा स्पोर्ट्स सातत्यानं करते. आणि आज रोहा स्पोर्ट्सचे सर्वा सन्माननीय आकाशजी कडव साहेब यांचा वाढदिवस देखील पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देखील दिल्या गेल्यात. त्याच वेळेला संपूर्ण भारतभरामध्ये आपण कबड्डीच्या ज्या स्पर्धा पाहतो, त्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून अपडेट्स दिल्या जातात, सुंदर ग्राफिक्स बनवले जातात, त्या आकाशजी कडव साहेब यांचा आजचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रोहा स्पोर्ट्सचे सर्व आहेत आणि रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. या पंचांचा एक सिग्नल नो बॉल चालाय. वेस्ट हाईटचा हा बीमर पाहायला मिळाला. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. अगदी कमरेच्या वरती हा चेंडू आला होता. अशा वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असण्याना केला, परंतु फटका मिसटाईम राहिला होता. त्यावेळेला धावफलकावरती 1च्या मदतीनं धाव वाढवली गेली होती. 2 धावा खऱ्या अर्थानं आल्यात. पुढचाच बॉल फ्रीजचा आहे. फ्रीएटचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आयुष बोकाडे याच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीने संघाची टोटल थांबेल. धावफलकावरती धाव संख्या 19 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. आई एकविरा थळ फ्रेंड्स ग्रुप हाशिवरा संघ मैदानाच्या आतमध्ये एकत्रित खेळतोय.
त्यांच्या साथीला अलिबाग तालुक्यातील आणखी एक दिग्गज संघ थिरोंडा अलिबाग हे दोन संघ एकत्रित येत असताना पाहायला मिळाले. आणखीन एक चांगला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळत असताना आदिल पाहायला मिळालं. या बॉलवरती सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 20 या अंकावरती पाहायला मिळाली. 20 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आतापर्यंत. या षटकातील 3 बॉलचा खेळ आपण पाहिलाय. आयुष बोकाडेने या षटकामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक केलं. पाहू शकता 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा तो खर्च करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला डावकुऱ्या त्याचा बॅटर हसनैन कुरेशी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बॉल बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू, सुंदरतेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. आयुष बोकाडे या गोलंदाजाच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात. या बॉलवरती नक्की काय घडलं होतं. बॅटर ऑफस्टिकच्या बरेचसे बाहेर आले होते. अशा वेळेला योग्य निर्णय गोलंदाजाने घेतलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीराच्या दूरवरती चेंडू ठेवत असताना गोलंदाज आयुष बोकाडे पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला होता, परंतु आता फुल टॉस त्यावरती आक्रमण करण्याचं काम केलंय. फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलच्या खाली आहे. चुकी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घडतीये. हसनैन कुरेशी सारखे एका विध्वंसक विस्फोटक फलंदाजाला जीवनदान दिलंय. मृणाल वर्सोलकर याच्या चेहऱ्यावरती नाराजगी व्यक्त केली गेली आहे. तुम्ही पाहू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये. यावेळेसचा बॉल लो फुलटोस राहिला होता, त्यावरती आक्रमण करण्याचं काम केलं होतं. फिल्डर बॉलच्या वरती खाली आले होते, परंतु झेल होऊ शकला नाहीये. या बॉलवरती सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल आतापर्यंत 21 या अंकावरती पाहायला मिळते. षटकातील शेवटचा अंतिम बॉल. आयुष बोकाडे तयार. हाफ ट्रॅकर त्यावरती आक्रमण. शॉट अँड पुल, पुल सक्सेसफुल, ब्युटिफुल. येतो हा लाजवाब शानदार षटकार. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहावा, पाहतच राहावा असा फटका मैदानाच्या आतमध्ये खेचला. स्टेप आउट करत असताना लाजवाब पुलचा फटका सक्सेसफुल ठरत असताना पाहायला मिळाला. हे आदिल कुरेशी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावतोय. कालच्या रात्रीमध्ये राणा मोरेनं तबाही मचवली होती, परंतु आज आदिल कुरेशी आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आपला क्लास, आपला थाट, आपला माज दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 12 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास आलाय. 27 बनवल्या गेल्या. एक गडी मैदानाच्या बाहेर परतलाय. मोठी टोटल उभारली जाते टीम विराट 11 फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे 21 थळ या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखवत असताना पाहायला मिळालं. युवा राष्ट्रवादी ISPL बॉल ओव्हर मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अजय बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात. आदिल कुरेशी, हसनैन कुरेशीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अलिबाग तालुक्यातील एक दिग्गज संघ एकमेकाच्या विरोधामध्ये असताना पाहायला मिळाले. दोन्ही दादा संघ आणि त्याही पलीकडे मजबूत संघ आणि एकदम आयकॉन खेळाडू या चारही संघांकडे आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिली विकेट गेली अगदी प्रसाद पाटील स्वस्तामध्ये बाद होत असताना पाहायला मिळालं. सत्तावीस धावा धावफलकावरती षटकातीला पुढचा बॉल पाहायला मिळेल. अजय बॉलिंग ट्रॅकवरती आहे, जिथे षटक क्रमांक 3 मध्ये ते गोलंदाजी मार्कवरती आल्यात. खऱ्या अर्थानं आपण ऑन स्क्रीन पाहू शकता राजेंद्रजी जैन साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टी शर्ट पुरस्कृत केले गेलेले आपल्याला पाहायला मिळालं. सध्या आमचे कॅमेरामन हे चित्र कैद करत असताना पाहायला मिळालं. यावेळेसचा बॉल लो फुलटोस राहिला होता. बॉलर्स बॅक ड्राइव्ह. स्वतः गोलंदाज बॉलवरती येत असताना पाहायला मिळालं. या बॉलवरती कोणत्याही स्वरूपाची धाव येणार नाहीये. डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅट तर जोराने फिरवली, परंतु अशा वेळेला मोठा फटका आला नाहीये. यावेळेसचा बॉल बॅट फिरवण्याचं काम केलं बॅटरनं, परंतु बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. पंचांचा इशारा अजून देखील येणं बाकी आहे. या बॉलवरती खऱ्या अर्थाने काय घडलंय पाहणं फार महत्वाचं राहील. कोणते बॅटर आउट असेल डिरेक्ट तर मृणाल वर्सोलकरनं केलंय. तरी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये चपळा येईन. या
काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. येस, विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता तिथे हसनैन कुरेशी मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाला. डिरेक्ट हिट केलं होतं मृणाल वर्सुलकरनं. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचण्याआधी बॉल स्टंपवरती आदळला गेला. अशा वेळेला हसनैन बाद होत असताना पाहायला मिळालं. विकेटचं पतंग आणखीन एक धक्का धावबादच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत असताना पाहायला मिळाला. धावबादच्या स्वरूपामध्ये याआधी प्रसाद पाटील बाद झाले आणि सध्याच्या घडीला हसनैन कुरेशी देखील बाद होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पिंट्या पाटील अर्थातच प्रफुल्ल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हा असा खेळाडू ज्याच्या नावे 4 बाईक आहेत. पहिली बाईक पनवेल तालुक्यामध्ये इनामपुरीच्या मैदानावरती त्यानं पटकवली. दुसरी बाईक सोनार सिद्ध चषकमध्ये याच ग्राउंडवरती त्यानं बाईक जिंकली आहे. तिसरी बाईक झिराटच्या अलिबागच्या स्पर्धेमध्ये त्यानं जिंकली आहे. चौथी बाईक आणखीन एक पनवेलच्या स्पर्धेमध्ये त्यानं जिंकली. अशा 4 बाईक ज्याच्या नावे आहेत. एक अष्टपैलुत्व गाजवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पिंट्या पाटील 27 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. अशा वेळेला बॅटची हलकीशी कडा. यस, पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याआधीच मैदान सोडलं. ही मोठ्या खेळाडूची खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. कौतुक करायला हवंय पिंट्या पाटीलचं. आल्या क्षणी तो बाद झालाय, परंतु पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याआधी त्यानं मैदान सोडलंय. ही खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. विकेटचं पतंग, आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. पिंट्या पाटील बाद होत असताना पाहायला मिळालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालं. यावेळेचा बॉल टप्पा पडला. बाहेरच्या बाजूने बॉलनं वळण घेतले. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळेल. जयेश लट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आला. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता लेगस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळाला. पहिली धाव धावफलकावरती येते ISPL बॉल ओव्हरमध्ये. 3 बॉल आतापर्यंत हाताळले गेले, फक्त एकच धाव धावफलकावरती आली. यावेळेचा बॉल खोलवर टाकायचा. पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळत असताना बॅटर जयेश लट पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. आपण पाहू शकता यावेळेचा बॉलवरती अगदी खोलात टाकला होता. समोरच खेळले होते बॅटर जयेश लट. या बॉलवरती देखील धाव मिळत नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल टप्पा पडला. स्विंग होत असताना बॉलला आपण पाहिलंय. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अव्वल दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अजयच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले. टप्पा पडला आणि अगदी सरळ रेषेमध्ये बॉल विकेट किपर मृणालचा वेध घेतोय. षटकातील शेवटचा अंतिम बॉल. आणखीन एक जबरदस्त चेंडू. फक्त आणि फक्त ISPL बॉल ओव्हरमध्ये एका धावाचं षटक हाताळलंय. टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. बॅटर बरेचसे शफल झाले. टप्पा पडला. बॉल हलका सकट होत असताना मृणाल वर्सुलकर विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल. 18 बॉलचा खेळ पूर्णत्वास आला. 28 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये विराट 11 हा संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला. 12 बॉलमध्ये 27 बनवल्या गेल्या, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी युवा ISPL बॉल ओव्हरमध्ये फक्त एका धावेचं षटक अजय या गोलंदाजाने हाताळलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करत असताना जयेश लट पाहायला मिळतोय. परंतु आदिल कुरेशी असा एकमेव खेळाडू आहे जो मात्र आपलं वर्चस्व या मॅच मध्ये प्रस्थापित करत असताना पाहायला मिळाला. 7 बॉल त्याने हाताळले आणि त्याही पलीकडे 21 धावा त्याच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाल्यात. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येत असताना पाहायला मिळाले. प्रिन्स बुकाडे
आणखीन एक महत्त्वाचा गोलंदाज, व्हेरिएशन, व्हरायटीज, विविधता आणि वैविध्यता ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे तो प्रिन्स बोकाडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. समोर विध्वंसक, विस्फोटक, घातकी फलंदाज आदिल कुरेशी. यावेळेसचा बॉल टप्पा फोडला, बॉल प्रचंड वेगानं विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळेल, जिथे याही षटकाला डॉट बॉलनं सुरुवात होती. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती या टप्पा अगदी पुढ्यात पडला होता, तसा वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. जयेश लटनं हा चौथा डॉट बॉल खेळलाय. आत्मविश्वासाची कमी राहिली आदिल आहे सध्याच्या घडीला, माफी असावी. यावेळेसचा बॉल अडबापाटनं खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च एकदा डीपमध्ये फिल्डर बॉलवरती आल्यात. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. अशा वेळेला धावबाची नामी संधी आहे व तो पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर सुखरूपरित्या पोचलेलं पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले आदिल कुरेशीला आपण पाहतोय. बरंचसा शफल झाला, बॅट स्विंग प्रचंड आहे, परंतु मिडल ऑफ द बॅट तो करू शकत नाही आहे. बॅटची आतली कडा घेतली, स्क्वेअर लागला, बॉल ट्रॅव्हल झाला, फिल्डर वेगानं बॉलवरती आलाय. पेक चांगली राहिली होती, त्याहून अधिक रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये फार महत्त्वाची राहिली आहे. या वेळेला जयेश लटचं कौतुक करायला हवं, ज्या वेगानं त्यानं मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव घेतली. या बॉलवरती आल्या 2 धावा, 2च्या मदतीनं संघाची टोटल आतापर्यंत 30 या अंकावरती पाहायला मिळते. अजून देखील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलमध्ये धावा शोधून काढाव्या लागतील. यावेळेसचा बॉल वेगवान बॉल पाहायला मिळाला. बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न राहिला होता बॅटर आदिल कुरेशीचा. जो टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. बॉलला फॉलो केलं होतं, आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य राहिला. बचावात्मक गोलंदाजी करायची, आता विकेटसाठी जायचं नाहीये या हेतूनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स करतोय. यावेळेसचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला लॉंग ऑफ मध्ये फिल्डर बॉलच्या खाली आहेत. वेल जस्ट कॅच, विकेटचा पदक, आणखी एक धक्का विराट 11 या संघाला. बॅटर बाद. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती येण्यास विनंती करूया, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सजवत असताना या स्पर्धेमध्ये जे आपण बॅनर्स पाहतो, जे सजवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं ते सन्माननीय कुणाल आमले साहेब यांचं देखील शुभगमन होत असताना पाहायला मिळतं. या साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या बॉलवरती विकेट आली, आदिल कुरेशी मैदानाच्या बाहेर होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर, चला स्पीडअप घ्या, फास्ट या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मनीष मोकल पाहायला मिळतोय. डावकुरी हातानं गोलंदाजी करणं आणि उजव्या हातानं बॅटिंग करण्यासाठी जाणला जाणारा हा असा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार होत असताना पाहायला मिळणार आहे. याच्याकडे देखील क्षमता आहे, चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहायला गेलं. गोलंदाजी फलंदाजीमध्ये अगदी इक्वल कॉन्ट्रीब्युशन देणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावा येणं फार महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळालात. किंबहुना गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक करायला हवंय. यशस्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन थेरोड अलिबाग या संघानं पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी युवी स्पोर्ट्स सुरई तळेखार या संघाच्या विरोधामध्ये केली होती. फक्त 36 धाव्यांवरती संघाला रोखलं होतं. या मॅचमध्ये आतापर्यंत संघ विराट 11ला 30 पर्यंत रोखलंय. बॉलिंग अटॅक जबरदस्त पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल बॅकफुटला गेले, ड्राईव्ह करत असताना मनीष मोकल पाहायला मिळाले. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावायचा प्रयत्न केलाय, घ्यायची की नाही घ्यायची यामध्ये अगदी दुविधामध्ये राहिले होते 2 फलंदाज. शेवटच्या क्षणाला स्पष्ट होकर आला दुसरी धाव घ्यायचा आणि अशा वेळेला 2 धावा या बॉलवरती असताना पाहायला मिळाल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये जयेश लट आणि मनीष मोकलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या बॉलवरती आल्या 2 धावा आणि 2च्या मदतीनं 32 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. या पूर्वार्धाच्या डावातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. बॅटिंग मार्कवरती मनीष मोठा फटका शोधून आणावा लागणार आहे. मोठ्या फटक्याच्या आवश्यकता सध्याच्या घडीला विराट 11 या संघाला. समोरचा बॉल लॉफ्ट केलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉलचा खाली आहेत. बॉल जस्ट कॅच, विकेटचं पतंग. शेवटच्या बॉलवरती मनीष मोकल बाद.
चला नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी इन्व्हाइट करूयात. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत पाहायला मिळणार आहे. जय गिरोबा अंधाराळी सन्माननीय बंटीजी वारंगे साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना पप्प्या शेठ महाबळे यांच्या मालकीचा गुंजन 11 कोलाड हा संघ पाहायला मिळाला. चला बोथ टीम कॅप्टन आपण या लगेचच टॉससाठी 24 बॉल 33ची आवश्यकता असणार आहे. चला बोथ टीम आपण या टॉससाठी तत्पूर्वी या 24 बॉलमध्ये 33 धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती छोटासा बदल करूयात. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आस्वाद घेत राहा. आवाजामध्ये बदल होईल, आवाज हर्षलच्या मुंडे सरांचा ऐकूयात. शार्दूल यांच्या शुभाताना आपण नाणेफेक करणार आहोत. आवाजामध्ये बदल होईल, आवाज हर्षलचे मुंडे सरांचा आपण ऐकूयात. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना बंटी वारंगे पुरस्कृत जय गिरोबा अंधाराळी आणि त्यांच्या विरोधामध्ये गुंजन 11 कोलाड पप्याशेठ महाबळे पुरस्कृत या दोन मातबर संघांमधल्या लढती पाहायला मिळतील. अथर्व पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. अथर्व पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जय गिरोबा अंधाराळी बंटी वारंगे यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये पप्याशेठ महाबळे पुरस्कृत गुंजन 11 कोलाड. टॉस जिंकल्या टीम गुंजन 11 कोलाड संघ. निर्णय काय असेल? 4 ओव्हरची मॅच आहे. एक तिसरी ओव्हर ISPL ओव्हर आणि एकच षटक पहिलं पॉवर प्लेचं असणार आहे. बिल्डिंग करू. ओके, मॅच चालू होईल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असेल. जिकडे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज.
हॅलो. मॅचला सुरुवात, दुसरा डाव. दोन टीमला खूप सारा विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीसाठी असताना पाहायला मिळेल. विराट 11 आई एकवीर अथळ फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे त्यांच्या विपक्षामध्ये यशस्वी बिल्डिंग अँड कंस्ट्रक्शन थेरुंड अलिबाग या दोन मातबर संघांमधल्या लढती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 24 बॉलमध्ये 33चा पाठलाग करायचा होता आणि सध्याच्या घडीला पहिल्या बॉलला सिंगल मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून. फुल टॉस, मोठा फटका, लॉंग ऑफ क्लिअर, बॉल सीमा रेषेच्या पार. पहिल्या 2 बॉलला 5 धावा जमा होत असताना पाहायला मिळतात. बॅटिंग चांगली केली जाते. अजय मागील मॅचमध्ये सुद्धा हिरो राहिला होता. लाजबाब खेळी त्याची पाहायला बघायला मिळाली आणि आता सुमेध पत्रेच्या अगेन्स्ट धावा येत असताना पाहायला मिळतात. ताबिश बंदरकर यांना विनंती, आपण या मुख्य मंचावरती. ताबिश बंदरकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. मिस टायमिंग, फटका फसलाय. शॉर्ट पॉइंटचे फिल्डर पिंट्या पाटील. कॅचपर्यंत पोहोचण्याचे शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. जयेश होता बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, अखेर मात्र बॉल धरतीला दान होत असताना पाहायला मिळाला. सिंगल मिळतीये आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती सध्याच्या घडीला तब्बल 6 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. 6 धावा धावफळकावरती आहेत. 33चा पाठलाग करायचा आहे. सिंगल डबलने ही मॅच आपल्या जवळ येईल याची जाणीव खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आहे. खेळत असताना टीम आपण पाहत आहे यशस्वी बिल्डिंग अँड कंस्ट्रक्शन थेरुंड अलिबाग. दोन्ही अलिबागचे संघ. फुल टॉस, लेग स्टिकच्या बाहेर, यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. सात धावा धावफळकावरती लागतात. वाईट स्वरूपाची गवंतरची धाव येते. सुमेध पत्रे थोडा महागडा दिसतोय या इम्पॉर्टंट मॅच मध्ये. महत्वाचा खेळ करायचा, धावा थांबवायच्यात आणि सध्याच्या घडीला तो धावा खर्च करत असताना पाहायला मिळालाय. कमी गतीने टाकलाय. जेवढा वेग सुमेधचा आहे ना, तो वेग मात्र आता कुठेतरी कमी करत असताना पाहायला मिळाला. कळून चुकलंय की जास्तीच्या वेगाचे बॉल हे बॅटर मृणाल वर्सोलकर असेल किंवा मग अजय असेल, तो बॅटवरती घेतो आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी व्हेरिएशन गरजेचं आहे. डॉट बॉल येतोय. पुढचाच बॉल, पॉवर प्लेचं षटक आहे. सुमेध बॉलिंग मार्कवरती. पुढचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला, फिल्डर तिकडे सुद्धा पोहोचले होते. अखेर झेल मात्र इथे सुटत असताना पाहायला मिळालाय. अजून एकदा जीवनदान मृणालला सुद्धा मिळत आहे, तिकडे अजयला सुद्धा मिळालंय. हे दोन्ही खेळाडू जीवनदानाच्या सहाय्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. आठ धावा धावफळकावरती. पुढचा बॉल, हो अप्रतिम, भन्नाट वेगाचा चेंडू मैदानावरती सुसाट आणि रंपाट पाहायला मिळेल. अखेर षटकाची सांगता करणारा हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 8च धावा धावफळकावरती येत असताना पाहायला मिळाला. षटक समाप्तीचा इशारा. 33 धावा थांबवायच्यात. 18 बॉलमध्ये इथून आता 25 धावा बनवायच्यात टीम अलिबाग थेरुंड या टीमला. महत्वाचे 2 दिग्गज संघ मैदानावरती आपलं नशीब आजमावत असताना पाहायला मिळतील. नामांकित अशा 2 टीम आहेत. एका बाजूला हाशिवरे थळला तुम्ही पाहताय. आउट टू गाव फॉर्मॅटमध्ये अलिबाग तालुक्यातील हे 4ही संघ असे आहेत ना की नेहमीच सुपर 4मध्ये खेळत असतात. आणि आज 4 टीमची 4 संघांच्या 2 टीम बनल्यात आणि इकडे विविध पद्धतीचा खेळ आपल्याला बघायला मिळते.
नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 25 धावा थांबवण्यासाठी महत्त्वाचा गोलंदाज संकल्प याच्यावरती विश्वास दाखवला जातं. संकल्पला आमंत्रित केले जाते. षटक क्रमांक इथे 2 साठी अलिबागचे सगळे खेळाडू आहेत, त्याच्यामुळे त्यांचे कमकुवत दुवे सुद्धा त्यांना माहिती आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. पहिलाच मन बनवलं होतं मृणाल वर्सोलकरनं. बॅट फिरवली, बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये एक चांगला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल यावेळेला बिग हिट. मृणाल वर्सोलकर आजच्या रात्रीतील सर्वोत्तम फटका पाहायला मिळते. मिड विकेट पार षटका. ऑन स्क्रीन तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहता. नेत्रदीपक ही ओळख आहे मृणाल वर्सोलकरची. चौदा धावा धावफळकावरती सध्याच्या घडीला. संकल्प बॉलिंग मार्कवरती आला. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला, पण दुसऱ्याच बॉलवरती मृणाल वर्सोलकरचं आक्रमण तुम्ही पाहत आहे. मृणाल वर्सोलकरची ही ओळख आहे. मैदानाच्या आतमध्ये नितड्या छातीनं उभं राहणं, पण जसा चेंडू आला की त्या चेंडूवरती झोपून षटकार मारणं आणि त्याचा तो लोटांगण फटका सुद्धा चर्चेचा विषय बनला. यावेळेला अल्टीपल्टी बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी. मृणाल वर्सोलकरचा दुसरा धमाका. दिवाळीच्या सणानिमित्त महाडची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मृणालनं केलेला खेळ अक्षरशः महाडच्या संघाला सळो की पळो करून सोडलं होतं. यावेळीचा बॉल टप्पा पडल्यानंतर शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळाला. अशा पद्धतीचे बॉल लागल्यानंतर बरेचसे खेळाडू दुखापतग्रस्त होतात, पण मृणालला अशा पद्धतीच्या चेंडूंची आता सवय झाली आहे. ज्या ज्या वेळेला, कारण की तो थोडे बरेचसे रिस्की स्ट्रोक खेळतो, अशा पद्धतीचा बॉल मिस झाल्यानंतर शरीरावरती कुठेही लागण्याची शक्यता असते. आणि होय, आता इथेच पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरावरती आदळला. लेग बाईची सिंगल मिळाली. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती अर्ध्याहून अधिकचा पल्ला पार केला. आता येणारे 14 बॉल 14 धावांची गरज. बॉल टू रन इक्वेशन. फुल टॉस. मोठा फटका. या मॅचची हवा काढणारा, अजयच्या बॅटमधून टीम विजयाच्या दिशेने जाणारा षटकार. धावसंख्या धावफळकावरती 25. 13 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. टप्पा पडलाय. बॉल यावेळेला मात्र बाहेरच्या दिशेला पंच फिरतील, कळवतील. हा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतंय. तेरा चेंडू आणि 7 धावांची गरज. एक मोठा फटका. ही मॅच अलिबाग तेरुंडा या टीमच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेला कमी गतीने टाकला होता. जास्तीची उसळी घेऊन चेंडू शरीरावरती आलाय. दोन बॅटर सुद्धा एकमेकांच्या समोर धडकत असताना पाहायला मिळाले, पण अखेर दोघांनी एकमेकांना सावरून 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केल्यात आणि या दोनच्या साह्यानं टीमला पुढे नेलंय. संघ पोहोचला 28 या आकड्यावरती.
इथून पुढे येणारे 12 बॉल फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. जे अजयनं कामकाज केलं होतं, फक्त एका धावेचं षटक टाकलं ते ISPL बॉल ओव्हरमध्ये. तिथून पुढे ही मॅच बनली आहे. ISPL बॉल ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. ISPL बॉल ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे. बारा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 5 धावांची गरज. मृणाल वर्सोलकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार पाहायला मिळाला. 7 चेंडू आणि 12 वरती मृणाल एकटा खेळतोय. यावेळेला बॉलिंग मार्कवरती आर्यन खारकर. अल्पावधी कालावधीमध्ये ज्यानं स्वतःच्या नावाची छाप उमटवली, किंबहुना खेळत असताना थळगावाला पडलेले गोड स्वप्न आणि थळगावाचं क्रिकेट अगदी सध्याच्या घडीला त्यानं महाराष्ट्राच्या बाहेरही त्यानं आपल्या नावाचा बोलबाला केला. ISPL मध्ये यंदाच्या वर्षाचं विजेतेपद सुद्धा त्याच्या टीमनं आपल्या नावावरती केलेलं पाहायला मिळालं. तो खेळाडू आर्यन खारकर बॉलिंग मार्कवरती आहे. खरा फिल्डिंग पाहायला मिळेल. एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचे प्रयत्न. बघता बघता धावा मिळतील त्या 2. आणि आता या मॅचवरती मजबूत पकड. तळ शिवरे टीमची बॉडी लँग्वेज सांगून जाईल की आता या मॅचमध्ये काय बाकी आहे. 10 बॉलमध्ये फक्त 2 धावा बाकी आहेत. 10 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मॅच अगदी आपल्या हातामध्ये मजबूत पकडली आहे. खेळत असताना टीम यशस्वी बिल्डिंग अँड कंस्ट्रक्शन तेरंड अलिबाग. सेन्सिबल फटका चांगला आहे. डीप बॅकचा कव्हरला आणि तिकडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय. टीम आपण जर पाहिलं तर यशस्वी बिल्डिंग अँड कंस्ट्रक्शन तेरंड अलिबाग आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळण्यासाठी दाखल होणारा पहिला